सुस्वागतम श्रोत्यांनो. आजच्या आपल्या कथेचे नाव आहे श्रद्धा. कोण्या एका अज्ञात भक्तानं मोठ्या भक्तिभावानं ही कथा लिहिलेली आहे. चला ऐकूया. तिरुपतीच्या देवळात विद्वान ब्राह्मण श्रीनाथ शास्त्री नित्यनेमाने रोज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करीत असत. शास्त्रीबुवा अत्यंत गरीब होते. घरात 18 विश्व दारिद्र्य नांदत होतं. मुलांच्या अंगावरचे कपडे ठिकठिकाणी फाटलेले, विरलेले. शास्त्रीबुवांची पतिव्रता पत्नी ठिकठिकाणी विरलेल्या आणि फाटलेल्या लुगड्याला गाठी मारून नेसायची. रोजचं दारिद्र्य ते कसंबसं सहन करायचे. पण सणवार आले, दिवाळी आली की दारिद्र्याचे हे काटे त्यांना अधिकच रक्तबंबाळ करू लागत. आसपास शेजारी पाजारी दिवाळीची रोषणाई व्हायची. घराघरातली बायका मुलं कोऱ्या कपड्यात वावरायची, पण शास्त्रीबुवांची मात्र फाटक्या कपड्यात हिंडायची. संस्कारित असल्यामुळे ती आपल्या पित्याला दोष देत नसत, पण त्यांच्या मूक नजरेतील आर्तता श्रीनाथ शास्त्रींना खूप वाईट वाटवायची. हृदय पिळवटून निघायचे त्यांचे. त्यांची पत्नीही त्यांना एका शब्दानं कधी बोलत नसे, पण आपल्या देहावर असलेल्या लुगड्याच्या गाठींकडे ती अतीव दयनीयतेने पाहत असे. त्यावेळीही शास्त्रीबुवांना अत्यंत अपराध्यासारखं होई. आजचा दिवसही सणाचा, दिवाळीचा होता. घरातल्या दारिद्र्याच्या दर्शनाला कंटाळून पहाटेपासूनच श्रीनाथ शास्त्री तिरुपतीच्या मूर्तीसमोर बसून विष्णू सहस्त्रनामाचं एक नाम वाचत होते. वाचता वाचता हळूहळू त्यांचा कंठ दाटून आला. 3 सांज व्हायला आली तरी पुढ्यातल्या पाट्यावर फक्त 2-3 मुठं तांदूळ जमा झाले होते. मुलं सकाळपासून उपाशी होती आणि रात्रीच्या जेवणासाठी हे जमलेले तांदूळ कुणाच्याही दाती ओठी लागण्यासारखे मुळीच नव्हते. शास्त्रीबुवांच्या मनात विचार आला, इतकी वर्ष आपण उपाशीपोटीसुद्धा परमेश्वराच्या नामस्मरणात कधी खंड पडू दिला नाही ना कधी आपलं चित्त विचलित होऊ दिलं. पण आज अस्वस्थ का वाटतंय? परमेश्वर दयाळू असतो असं म्हणतात. मग त्याला आपली परिस्थिती का कळू नये? आपल्यावर दया दाखवावी असं त्याला का वाटू नये? की परमेश्वर दयाळू आहे ही अफवाच आहे? होय, असंच असलं पाहिजे. तसं नसतं तर अनेक वर्ष आपणास एवढे हलाखीचे दिवस पाहावे लागले नसते. विचार करता करता शास्त्रीबुवांचे डोळे भरून आले. पुढ्यातल्या पोथीवर शत्रूंचे थेंब टपटप पडत होते. त्यातला एक अश्रू पोथीतील एका शब्दावर नेमका पडला. शास्त्रीबुवांनी डोळ्यातील पाण्याच्या पडद्या आडून त्या शब्दाकडे निरखून पाहिले. तो शब्द होता दयाघन. त्या शब्दाकडे बघून श्रीनाथ शास्त्रींनी उपहासाने हसावेसे वाटले. जवळच एक कोळशाचा तुकडा पडला होता. तो त्यांनी उचलला आणि त्या दयाघन शब्दावर फुली मारली. त्याचवेळी श्रीनाथ शास्त्रींच्या घरी कोणती घटना घडली होती याची त्यांना तसूभरही कल्पना नव्हती. त्या 3 सांजेच्या वेळेला त्यांच्या घरी डोक्यास काठेवाडी पद्धतीची पगडी बांधलेला सतेज चेहऱ्याचा एक तरुण येऊन उभा राहिला होता. त्यानं आपल्या समवेत 8-10 बैलगाड्या भरभरून सामान आणलं होतं. ते सर्व सामान त्यांनी शास्त्रीबुवांच्या घरासमोर उतरवलं. शास्त्रीबुवांच्या पत्नीजवळ त्यांनी एक मखमली कापडाची थैली दिली. त्या थैलीत सुवर्णमुद्रा होत्या. निघताना त्या तरुणानं शास्त्रीबुवांच्या पत्नीजवळ कसलासा निरोप दिला. श्रीनाथ शास्त्री अजून तिरुपतीच्या देवळातच बसले होते. अश्रूंनी पुढ्यातील पोथी भिजत होती. इतक्यात त्यांच्या डोळ्यासमोर नव्या कोऱ्या कपड्यातील त्यांची मुलं येऊन उभी राहिली. शास्त्रीबुवांना आश्चर्यच वाटलं. आपल्या मुलांनी हे नवे कोरे कपडे कुठून आणले असतील या प्रश्नानं ते अगदी साशंक झाले. मुलाच्या अंगावर ओरडले, काय रे, कोणी दिले हे कपडे? कुठून चोरून बिरून तर नाही ना आणलेस? दरिद्री माणसाला वैभव हे नेहमी पाप केल्याशिवाय मिळत नाही असंच वाटतं.
त्यामुळे चोरी केल्याशिवाय आपली मुलं नवीन कपडे घालणारच नाहीत असं क्षणभर का होईना पण गृहीत धरल्यामुळे श्रीनाथ शास्त्री ओरडले होते. पण मुलं खुशीत असल्यामुळे पित्याच्या ओरडण्याला न घाबरता ती उत्तरली, बाबा इथे काय बसून राहिलायत, लवकर घरी चला. आपल्या घरी खूप मज्जा झाली आहे. श्रीनाथ शास्त्री घाईघाईने निघाले. घरी येऊन पाहतात तर काय, घरभर दिवे, सर्वत्र उदबत्ती धुपाचा सुवास दळवळत होता. एवढे दिवे लावायला तेल कुठून आले? विचार करत असतानाच नवकोरं रेशमी लुगडं न्यायलेली त्यांची पत्नी त्यांच्या स्वागताला आली. सुवर्णालंकारांनी ती सजली होती. शास्त्रीबुवा तिच्याकडे पाहतच राहिले. त्यांनी विस्फारित नजरेने तिला विचारलं, एवढं सगळं वैभव अचानक आलं कुठून? काठेवाडहून बाराबंदी घातलेला एक व्यापारी आला होता. त्यानं आपल्या घराचा पत्ता विचारला आणि आपल्याबरोबर आणलेले हे सगळे सामान तो ठेवून गेला. जाताना तुम्हाला एक निरोप देऊन गेलाय. शास्त्रीबुवांच्या पत्नीनं जे घडलं ते सांगितलं. काय निरोप दिलाय? श्रीनाथ शास्त्रींनी अत्यंत उत्कंठेने विचारलं. त्यानं निरोप दिलाय की शास्त्रीबुवांना म्हणावं, पोथी वाचता वाचता कोळशानं माझ्या कपाळावर त्यांनी जो बुक्का लावलाय तो पुसून टाका. कुणाला बुक्का लावलाय तुम्ही? पत्नीने गोंधळून विचारलं. क्षणार्धात श्रीनाथ शास्त्री सद्गतीत झाले. पत्नीच्या प्रश्नाचं उत्तर न देता कमालीच्या घाईघाईनं ते देवळात परत आले. त्यांनी पाटावरची पोथी उचलून घट्ट हृदयाशी धरली, हळुवार उघडली आणि पानावरच्या दयाघन शब्दावर मारलेली कोळशाची फुली त्यांनी अलगद पुसून टाकली. पुढच्या क्षणी पोथी हृदयाशी कवटाळलेल्या श्रीनाथ शास्त्रींची पावलं घराच्या दिशेने सावकाश पडू लागली. खरंच श्रोत्यांनो, श्रद्धा खरंच खूप कमाल करते. श्रद्धा असली म्हणजे जगात कोणतीही गोष्ट अशक्य नसते. मग काय श्रोत्यांनो, आवडली का आजची कथा? मला कमेंट्समधून नक्की सांगा. आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून मला थोडासा पाठिंबा द्या. आपण भेटूया उद्या पुन्हा एका नव्या कथेसह.